सांगा हो, काय म्हणाल तिथे? अरे दोघं भाऊ सुतार होते म्हणा, ते लाकडं तोडून आणायचे, काही बनवायचे नाटी, काही बनवायचे जुन्या काळात. हां तर मग त्याने काय केलं, गेले जंगलात. एक दिवस मग तिथं ते भूत आलं तिथं. तुम्हाला मारून टाकतो म्हणे, खातो म्हणे आता मी मारून. मी आता म्हणे माणसाला येऊ देत नाही म्हणे. मग ते एक भाऊ त्याचा बारका काय भरला म्हणला, काय करावं भाऊ, खातो म्हणाले, नाही तर मारतो आपल्याला. मोठा भाऊ म्हणला मारीत नाही, काहीच नाही म्हणला, त्याला थांब मी लावतो काम म्हणला भूताला. ते दोघं जण करवत हे करीत होते ना, कापीत होते. मग कापता कापता तू म्हणे मारतोच ना आम्हाला, मार म्हणे गड्या. पण माणूस ते मोठा भाऊ त्याचा लाकूड तोडी. हां मार म्हणे, कसा मारतो ते, नाही तर तुलाच मारतो म्हणे. आम्ही भूत म्हणे, मला मारतो तुम्ही? मारतो हो म्हणे, पाय मारतो नाही तुला ते, मग मारतो म्हणे तुला. अरे म्हणे भूत हो म्हणे, भूत असलं तरी मारतो रे म्हणे. मी तुझ्यापेक्षा मोठा भूत हो म्हणे, तुला माणूस दिसत असेल म्हणे, मी भूत हो म्हणे मी बी. हां मग ते बारकं घाय बरं त्याचा भाऊ, चल 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 गावा दादा म्हणे, काय करावं म्हणे याला, माझे नखन कितकाली हे तरी म्हणे, याला नखन कितन कसं कितकाली आता याला काचानच करायला, काचानं करू त्याला. मग ते करीत करीत मग चल म्हणला, तू खरंच भूत असं ना म्हणला त्याला. म्हणला मोठा भाऊ, हो म्हणला, धर म्हणला लाकूड म्हणला, लाकडाला धर म्हणला एकटा तू, लाकडाला असं धर म्हणला एकटा तू हो असं. आणि बसवलं त्याला लाकडावर भूताला. आणि यानं काय केलं, लाकूड केवढं होतं? मोठ्या भावाला सांगितलं होतं बारक्याला, मी करवत लावून द्यावलो म्हणला, लाकूड म्हणला इकडल्या तिकडे हेलपाटलं पाहिजे, हे भूत म्हणला उठूनच पळते म्हणला. मग त्यानं ते नाही, लाकूड केवढं होतं? लाकूड मोठं एवढं, हां हां करवत मोठाले. मग ते करवत लावून द्यायला ते हेलपाटायला लाकूड तिकडं चाललंय, इकडे यायला. मग म्हणला आता काय भूत म्हणला, बापरे म्हणला, तू लाकडच तुला आवरलं ते, आम्ही मी कव्हा आवरल म्हणे ते सुतार म्हणे, मी कव्हा आवरल म्हणे, तुझ्यापेक्षा मोठा भूत म्हणजे. अरे बापरे हो, यानं पळत धरला. मग तुला लाकडचं आवरलं ते, मी कव्हा आवरल म्हणे तुला. ते करवत लावून द्यायला, लावून दिल्यावर 10 माणसं आवरत नाही, आवरत नाही लाकूड. अरे 10 माणसांना धरू द्या, हलणारच समजा आहे ना. हलणार ते लाकूड. मग का घाय भरून पळालं ते, थांब म्हणे त्याच्या मागत लागलं हे करवत घेऊन. हे लहान करत आहे ना, हे हे बारक मोठं करत दोन्ही कोण असतात ते असं ओढायचं. असते लांब असते, 2 मोठी असतात त्या. मग ते त्याच्या मागत लागलं करवत घेऊन. थांब म्हणे तू, त्या जंगलात माणसं येऊ देत नाही ना, थांब म्हणे. घाय भरलं बा, गेलं पळून. असं आहे ते कहाणी. याला काय म्हणतात बाबा? चल याला वाकस ते ना, आपलं चेवानी आहे ती वाकस. पवऱ्या आणि जाऊन पवऱ्या रे, बाप रे बाबा, याला पवऱ्या समजून झाला बघा. इकडे राहून त्याला पवऱ्या माहीत नाही. अबे पाणी काढायचा तू. तू विदर्भातला का कुठला? पहिले पोहऱ्यात म्हणायचे. मी 10 वर्ष पुण्याला, 18 वर्ष राहून पण मला माहीत आहे सगळ्या गोष्टी. हे बघा पवऱ्या आणलाय ना, पाणी काढायचं बघ बघा, याला पवऱ्या म्हणतात. आमच्यापेक्षा बाबा जरा सांगतील जास्त. याचं सांगावं काहीतरी जराशी तुम्ही. हे जरा पकेट याला पोहऱ्यात मान जुने माणसं. पण हे असे पोहरे नव्हते, लोखंडी पोहरे होते. लोखंडाचे होते. लोखंडाचे कसे हो? अशीच मात्र लोखंडाचे होते. हां त्याला कडी, गोल घेरा, असं लांब, जरा लांब राहायचं. या बटली होती त्या हिरीवर राहायची पहिले, मला माहित आहे. लोखंडाची होती. पाणी आणायचे तर लोखंडाची होती आम्हाला. हां घागरी लोखंडाच्या होत्या. अरे बाबा, लोखंडाच्या घागरी होत्या पाणी आणायला. फेकल्या तरी काही टेन्शन नाही. अबे मग ह्याच्यानं लय पडत राहता, बिलेज पडत राहत जाऊ. घागरी हांड्या 2 हांडे बसायची तेवढी घागर होती. मी लहान बारका एवढा. आणि पहाटे अंधारातच जाय 4 वाजतात पाण्याला. आवरली नाही की फेकून आणि वाटून ते अशीच गोटी बदापट कोठे पडायचा. शेपटून गेली डांबराचा थापडात लावायचा मी आणून. डांबरानच पहिलं हे होतं आहे की नाही डांबरात सगळ्याला. लावायचा रोडचा आणून नो, काय भांडं फुटलं की रोडचा लावायचा आणि ऊन आलं का मग ते पकडायचं. अरे बापरे. त्याला काचान करतो आता, लय भारी होणार. आणखी काचान साळायचं ना त्याला. काचान साड्यावर नंबर 1च होणार. पवरी आहे टायराचे बनवायचे नाही हे टायराचे होते, ते नंतर निघाले, नाही पहिले नव्हते. पहिले लोखंडाचे होते. लोखंडाचे होते पहिले.
ते कायला बनवलं आता तुम्ही काय हातातलं ते चटणी वाटायसाठी केलं चटणी वाट आहे बसले बसले आपल्या तिथे कामावर दाखवा बरं एकदा हां सरळ करून कसं आहे ते. अरे असं चटणी वाटतात बाय याला साळून देतो बायाला पुन्हा अजून हे. एक नंबर. आणखीन त्याला चोपडं करायचं ना काय याला काचानं करतो आता चोपडं हम्म. काचानं चोपडं केलं का नंबर 1 होती जरा मोठी झाली का मोठ काय बारीक करू का भारी आहे उलट तसं बारीक नका ठोका जोरात बसते ना खाली बारीक नका एखाद्या बार ते उलट इकडून तिरुपती आलं का होते खालचं हे कापून टाका बाबा खालचं तिरपं वाटायला मला ते तिरपं हां खालचं नाही नाही त्याला काय आहे का नाही का नाही इकडून त्याला काय व्हायला आपल्याला कुठायचं नाही ठोका बरोबर बसला का म्हणजे हे होते ना. याच्यावर ठेवून बघा ना याच्यावर काय याच्यावर पत्र्यावर ते आपलं काय म्हणतात त्याला ते काय याच्यावर करवतावर ठेवून बघा ना ते तिरपं झालं काय खालचं ते कळते आपल्याला लगेच लाकूड आवरायला काय एवढंच लाकडावरून झालं काऊन बिणार नाही ते भूत असं नाही का तू पण? 10 माणसाला लिटका तुम्ही तरी आवरत नाही लाकूड हां दुसऱ्यानं आवरत त्यानं कवा आवरत हे लावलेलं आहे करवत करवत लावून आहे का हे लावल्यावर तर करवत लावून नाही तरी आवरण झालं पडतच लोटते तिकडे डायरेक्ट ते हे माझे बाबा माझा दादा इकडून कुठं आहे ते? आत्ता भारी झालं दोन्ही कुठे त्या डबड्यात बाजूला भाजी. डबड्या भारी जाऊन देवा डबड्यासाठी ते फक्त बारीक राहिलं करवत करवत कापू का असा आवाज येते भारी हे बघ देऊ काय म्हणतात ते लिहायला वाकस हे वाक्कस लाकडं साळायचं काम आहे असं चोपडं करायला आणि हे पवऱ्या पुढचा पाणी काढायला इरीतलं हे वाक्कस कोणाचं आहे सांगतो त्या दादाच्या बाबाचं वडिलायचं हे बघा वडील इथं त्याचा नातू इकडं वगैरे ए नातू इकडं बघ इकडं सीताफळ दाखवलं, सीताफळ. सीताफळ दाखवतो तुम्हाला सीताफळ कुठे येले दिवाळीला येतील आता 1-2 महिन्यात आणखीन कच्चेच आहेत हे हे किती आले बघ इथं कापूस झेंडू बोंड दाखवते, बोंड लागलेली. गावरानी होत ना हे इकडे हे गावरानी बोंड केवढ्या झाडे असतात बघा चला हे उकंडा